नमस्कार मंडळी, यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ठरलं तर मगच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता अर्जुन चाळीमध्ये आलेला असतो। तर चाळीमध्ये काही गुंड अर्जुनवर वार करतात, त्याला खूप मारत असतात आणि अर्जुन पण त्या गुंडांना चांगला मारत असतो। कारण तेव्हा सायली आणि कुसुमताई तिथे येतात, तर मग अर्जुन त्या गुंडाला बुक्कीने मारत असतो। तेव्हा सायली आणि कुसुमताई त्याला बघतात, तेव्हा सायली म्हणते अहो नको। तेव्हा आता अर्जुनचा हात तेव्हाच्या तेव्हा थांबतो आणि मग अर्जुन स्वतःच मार खाऊन घेतो त्या गुंडांच्या हातून। तर आता बाकीचे गुंडसुद्धा अर्जुनला खूप मारत असतात। तर आता अर्जुनचे हाल खूप म्हणजे अजिबात पाहावले जात नाही। तर आता सायलीचाही जीव खालीवर होतो, ती पण घाबरत असते। तर आता सायली पुढे जायला निघते, तेव्हा आता मधुभाऊ तिचा हात धरतात आणि म्हणतात नको सायली, पुढे जायचं नाही। तेव्हा आता सायली म्हणते नाही मधुभाऊ, मला त्यांना आवरायला जावंच लागेल। मधुभाऊ कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाच्या बाहेर ते माझ्यासाठी जीवाचं रान करून लढले आहे, ते म्हणून त्यांना मला आता वाचवायला जावंच लागेल। मधुभाऊ प्लीज मला जाऊ द्या, सोडा माझा हात। सायलीसाठी फक्त अर्जुन खूप मार खाऊन घेतो त्या गुंडांच्या हातून। तर आता सायली म्हणते मधुभाऊ मला जाऊ द्या, कारण आज माझी वेळ आहे त्यांना वाचवण्याची। आतापर्यंत ते माझ्या पाठीमागे उभे राहिले, पण मला आज त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे, मला जाऊ द्या। तेव्हा आता सायली जबरदस्ती तिचा हात असा सोडवून घेते आणि अर्जुनकडे ती जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन सर उठा उठा। तो उठत नसतो। तेव्हा आता सायली म्हणते अर्जुन सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। तेव्हा आता अर्जुनला थोडी जाग येते आणि म्हणजे तो शुद्धीत येतो आणि डोळे उघडायला लागतो। तेवढ्यात आता एक गुंड परत काडी घेऊन येतो अर्जुनला मारायला। आणि सायली अर्जुनच्या जवळ असताच तर अर्जुन ती काडी लागू देत नाही, तो पकडून ठेवतो। असं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।